पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। शॉर्ट सर्किटमुळे नवापूर शहरातील रंगीला फुटवेअरला भीषण आग, लाखोंचे नुकसान। दुकानातील सुमारे 30 ते 40 लाखांचे चप्पल, बूट आणि फर्निचर जळून खाक। नवापूर शहरातील लाईट बाजार भागातील मेन रोडवर रंगीला फुटवेअर या दुकानाला आज पहाटे 5 ते 5:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत दुकानातील 30 ते 40 लाखांचे चप्पल, बूट आणि फर्निचर जळून खाक झाले। दुकान मालक दीपक तुकाराम अहिरे यांनी घटनेची माहिती दिली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। गेल्या काही महिन्यांपासून नवापूर शहरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आतापर्यंत शहरात कमीत कमी 5 ते 6 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत, ज्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे। या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने दुकान मालक दीपक अहिरे यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा वारंवार होणाऱ्या घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये विद्युत उपकरणांमधील बिघाड किंवा वायरिंगमध्ये समस्यांमुळे आग लागते। अशा घटनांमध्ये आग वेगाने पसरण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते। पंचनामा न्यूज, नवापूर।